हॅलो, नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण आपला नवीन टॉपिक चालू करतोय ह्यूमन बॉडी सिस्टीम्स. आता आपण मागे शिकलो होतो लास्ट लेक्चर मध्ये की आपलं शरीर बेसिक कशापासून बनलेलं आहे, की आपण आईच्या गर्भामध्ये एक फक्त छोटीशी सेल होतो, पेशी होतो. त्याच्यानंतर त्या सेल्सचे टिश्यू बनतात, टिश्यूचे नंतर ऑर्गन बनत असतात आणि या ऑर्गन पासून काय बनायला लागलं, आपलं शरीर किंवा ऑर्गन सिस्टीम बनायला लागली. तर ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय, जसं की बघा आपल्या शरीरामध्ये जेवण केल्याच्या नंतर जी काही डायजेशन करणारी सिस्टीम आहे त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. कुठून सुरुवात होते, माउथ पासून डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू होते, पोटामध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पचन वगैरे. तर ही एक छोटीशी सिस्टीम कोणती झाली, एक ऑर्गन सिस्टीम जी डायजेशन घडवून आणायला लागली. मग श्वास घेण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम. अशा वेगवेगळ्या आपल्या शरीरामध्ये काय आहेत, सिस्टीम आहेत आणि त्याच्यापासून आपली पूर्ण बॉडी बनलेली आहे. तर या सिस्टीम्स विषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तर काय टॉपिक आहे आज आपला, ह्यूमन बॉडी सिस्टीम्स. ओके, बघा आता काही क्वेश्चन्स. हाऊ डू अवर बॉडी वर्क, आपली बॉडी काम कशी करते. मग आपल्याला माहिती आहे की आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या सिस्टीम, वेगवेगळे डिपार्टमेंट आपल्या शरीरामध्ये आहेत. जसं की श्वास घेण्यासाठी वेगळं डिपार्टमेंट, जे अन्न खाल्लं ते पचण्यासाठी वेगळं डिपार्टमेंट, शरीरामध्ये जे पूर्ण रक्त फूड आणि ऑक्सिजन नेत आहे, ने आण करते, त्याच्यासाठी वेगळं डिपार्टमेंट. असं आपलं बॉडी पूर्ण मिळून सोबत काम करते. नंतर व्हॉट हॅपन्स व्हेन वी ईट फूड, काही खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये काय होते, तर काही खाल्ल्याच्या नंतर काय होत असते, शरीरामध्ये पचनक्रिया चालू होते. पुढे हाऊ डू वी ब्रीथ, आपण ब्रीथ कसं काय करतो, श्वास कसं काय घेऊ शकतो, तर याच्यासाठी माहिती आहे नाकाद्वारे एअर आत जात असते, त्याच्यानंतर ऑक्सिजन सगळ्या शरीराला भेटत असते, परत श्वास बाहेर पण येते. ह्या सगळ्या गोष्टी ब्रीदिंगच्या वेळेस होत असतात. चलो नेक्स्ट आपण बघूया व्हॉट आर बॉडी सिस्टीम्स. व्हॉट आर बॉडी सिस्टीम. मग बॉडी सिस्टीम्स म्हणजे काय आता बघू आपण. आत्ताच बोललो आपण, अवर बॉडी इज मेड अप ऑफ डिफरंट सिस्टीम्स वर्किंग टुगेदर. आपल्या शरीरामध्ये फक्त एकच सिस्टीम आहे का, नाही. आपल्या शरीरामध्ये फक्त एकच सिस्टीम नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, श्वास घेण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत आणि त्या सोबत मिळून काय करतात, काम करतात. नंतर डिफरंट सिस्टीम्स काय करतायत, एक बॉडी तयार झाली आपली डिफरंट सिस्टीम्स पासून. आलं लक्षात, चालते. चलो नेक्स्ट बघूया आपण मेजर बॉडी सिस्टीम्स. आता महत्वाच्या आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या सिस्टीम्स कोणत्या आहेत बघा. डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, स्केलिटल सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम. ओके, बघा आता डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते, आपल्या शरीरामध्ये जे काही आपण खाल्लं ती पचन क्रिया डायजेशनचं काम करते. रेस्पिरेटरी सिस्टीम काय करते, आपण जे श्वास घेतो किंवा श्वास बाहेर टाकतो, तर ही पूर्ण सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जे पूर्ण रक्ताचा प्रवाह, ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, ते कोणाद्वारे असते, सर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे. नंतर स्केलिटल सिस्टीम. कोणती सिस्टीम, स्केलिटल सिस्टीम. स्केलिटल सिस्टीम म्हणजे काय, अशी सिस्टीम आपल्या शरीरातली अशी व्यवस्था ज्याच्यामुळे आपलं शरीर बरोबर आकारामध्ये आहे किंवा आपले मसल वगैरे याला सपोर्ट करते, ऑर्गन एका जागेवर आहेत. ओके, नंतर मस्क्युलर सिस्टीम. मस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपलं शरीर फ्लेक्झिबल आहे, मी हातवारे करू शका लागलो, हे कशामुळं, कारण की इथे ज्या मसल्स आहेत त्याच्यामुळं आपली बॉडी काय आहे, मुव्हेबल आहे, फ्लेक्झिबल आहे. त्याच्यामुळं ती जी सिस्टीम आहे मसल्स वाली, त्याला आपण म्हणणार मस्क्युलर सिस्टीम. अशा काही महत्वाच्या सिस्टीम आज आपण थोड्या डिस्कस करणार आहे. नेक्स्ट बघा आता डायजेस्टिव्ह सिस्टीम. सुरुवातीला आपण बघू डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे. बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करते, हेल्प्स टू ब्रेक डाऊन फूड. आता बघा आपण जी काही पोळी खाल्ली, सपोज एक उदाहरण घेऊ की आपण पोळी खाल्ली, पोळी जी आपण गव्हाची पोळी डायरेक्ट खाल्ली, ती डायरेक्ट रक्तासोबत मिक्स होऊन पूर्ण अवयवाला एनर्जी नाही देऊ शकत. मग त्या पोळीला आधी छोटं म्हणजे आपण म्हणू बारीक बारीक त्याचे तुकडे होतात, ते टीथ करते, नंतर त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होते म्हणजे लाळ मिक्स होते, त्याला ते नरम बनवते आणि ते मग नरम घास आपल्या पोटामध्ये जाते, मग पचन क्रिया होते आणि अशा प्रकारे मग ते फूड असं बनते की जे रक्तामध्ये काय होईल, मिक्स होईल. ठीक आहे, मग
काय झालं इथे फूडचं ब्रेकडाऊन, पण कोणत्या सिस्टीमनं केलं, डायजेस्टिव्ह सिस्टीम, आणि मग त्या फूडद्वारे आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. ओके, नेक्स्ट बघू आपण. बघा, प्रोसेस ऑफ डायजेशन. तर सगळ्यात पहिले जे काही ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये डायजेशन चालू होते, तर सगळ्यात पहिले आपण जे खातो ते कुठे जाते, माउथ मध्ये. नंतर माउथ मधलं कुठे जाते, काही क्रिया झाल्याच्या नंतर स्टमक मध्ये, आणि स्टमक मधलं फूड नंतर कुठे जाते, इंटेस्टाईन मध्ये. ओके, आता पाहू पटपट आपण. बघा, माउथ इथे दिसतंय आपल्याला. मग माउथ काय काय काम करते डायजेशन मध्ये, मदत काय करते, फूड चावल्या जाते, कशाने, टीथने, आणि सलायवा सोबत काय होते, मिक्स होते आता सांगितल्याप्रमाणे. नंतर हे फूड ब्रेकडाऊन छोट्या छोट्या पार्ट मध्ये, छोटे छोटे बारीक तुकडे होते, चिविंग होते, ठीक आहे. त्याच्यानंतर ते फूड सॉफ्ट झाल्याच्या नंतर फूड कुठे जाते, स्टमक मध्ये. फूड गोज टू द स्टमक. इथे स्टमक दिसते आपल्याला. आणि इथे काय होते, या स्टमक मध्ये अलग अलग प्रकारचे केमिकल रिएक्शन किंवा डायजेशन पद्धतशीर होण्यासाठी काही तिथे ज्युसेस मिक्स होतात. कुठे, या स्टमक मध्ये आलेल्या फूड मध्ये. आणि इथे आपण म्हणू त्या फूडचं रूपांतर कशामध्ये होते, सेमी लिक्विड फॉर्म. की आता फूडचं रूपांतर, जे काही आपण थोडस जड अन्न खाल्लं होतं, काही रिएक्शन्स द्वारे ते आधीच नरम झालं, परंतु आता ते एकदम लिक्विड सारखं, म्हणजे सॉलिड लिक्विड असं बनलेलं आहे. नेक्स्ट, ते फूड कुठे एंटर करणार, मग स्टमक मधून प्रोसेस झाल्याच्या नंतर इंटेस्टाईन मध्ये. आता ते जे सेमी लिक्विड असणारं फ्लुइड होतं ते इंटेस्टाईन मध्ये गेलं. नंतर जे काही त्याच्यामधले, आता फूड मध्ये काय काय असते, प्रोटीन असतात, जे काही आपण पदार्थ खातो त्याच्यात कार्बोहायड्रेट असतात, फॅट्स असतात, मिनरल, व्हिटॅमिन्स असतात. हे सगळे पोषक तत्वे या इंटेस्टाईन मध्ये त्या फूड मधून काय केल्या जातात, ऍब्झॉर्ब केल्या जातात. कशामध्ये, इनटू द ब्लड. आणि वॉटर पण काय केल्या जाते, त्या फूड मधलं ऍब्झॉर्ब केल्या जाते. आणि बाकीचं जे वेस्ट आहे, की जे पचलेलं नाही अन्न किंवा जे एक्स्ट्रा आहे, ते नंतर शरीराच्या बाहेर टाकल्या जाते. अशा प्रकारे कोणती सिस्टीम काम करते, डायजेशनची सिस्टीम काम करते. मग कोण कोण आहे याच्यामध्ये, मेन माउथ, स्टमक, इंटेस्टाईन. नेक्स्ट बघा, आता रेस्पिरेटरी सिस्टीम. आता रेस्पिरेटरी सिस्टीम कशामध्ये मदत करते, हेल्प्स इन ब्रीदिंग. रेस्पिरेटरी सिस्टीम मुळे आपण काय करू शकतो, ब्रीदिंग करू शकतो, म्हणजे श्वास आत किंवा श्वास बाहेर टाकणे हे याचं काम असते. नंतर ऑक्सिजन इनहेल करणे, आणि शरीराच्या बाहेर जेव्हा इथे जर आपण हात लावून बघितला श्वास बाहेर पडताना तर गरम वाफ लागते, तर ते कोण असते, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे शरीर हवेच्या माध्यमातून जेव्हा आत हवा घेते तेव्हा त्यातलं काय घेते, ऑक्सिजन, आणि जेव्हा बाहेर पडते श्वास तेव्हा काय बाहेर पडत असते, शरीरामधलं कार्बन डायऑक्साईड. इनहेल बघा, डायफ्रागम कॉन्ट्रॅक्ट अँड मूव्ह डाऊनवर्ड. आता बघा, जे काही इथे एक अवयव आहे, ठीक आहे, पोटाच्या आणि छातीच्या मधामध्ये एक अवयव आहे डायफ्रागम. हे डायफ्रागम काय होत असते बघा, कॉन्ट्रॅक्ट होते. काय होते, कॉन्ट्रॅक्ट. आता ते कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर चेस्ट काय होते, एक्सपांड. बघा, आता हे कॉन्ट्रॅक्ट झालं, चेस्ट काय होते, एक्सपांड. म्हणजे इथे सपोज डायफ्रागम आहे, हे काय झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं, इथे चेस्ट काय होते, वर येते. आणि अशा वेळेस ऑक्सिजन आपल्या लंग्स मध्ये जाते, जे इथे आहेत लंग्स आपले आतून चेस्टच्या आपल्या पिंजऱ्यामध्ये. नंतर एक्झेल कार्बन डायऑक्साईड. आता डायफ्रागम जेव्हा रिलॅक्स होतात, मूव्ज अपवर्ड. आता डायफ्रागम जे खाली गेले होते ते आता रिलॅक्स होणार असे, ठीक आहे. आणि अशा वेळेस जे काही चेस्ट आहे ती कॉन्ट्रॅक्ट होणार, आत जाणार, आणि पुढे एअर विथ कार्बन डायऑक्साईड रिलीज आउट. आणि नंतर मग काय होणार, कार्बन डायऑक्साईड वाली हवा बाहेर पडणार. एकदा शॉर्ट मध्ये ऐकून घेऊ आपण, की बघा, जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा छाती काय या लागली, आपली चेस्ट बाहेर या लागली, आणि डायफ्रागम काय व्हायला लागला, कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा छाती म्हणजे चेस्ट काय व्हायला लागली, समजा बारीक व्हायला लागली, बाहेर नाही या लागली, आणि रिलॅक्स काय व्हायला लागलं, डायफ्रागम. अशा प्रकारे रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा रेस्पिरेशन होत असते. नेक्स्ट, ऑर्गन कोणकोणते आहेत रेस्पिरेशन साठी महत्वाचे, नोज आणि लंग्स. कोणते, नोज आणि लंग्स. तर इथे नोज आपण बाहेरनं स्ट्रक्चर बघू शकतो, परंतु ह्या आपल्या शरीराच्या आतमधल्या काय आहेत, लंग्स. इथे थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये, आत रिपकेज मध्ये ह्या लंग्स असतात. ओके, नेक्स्ट बघा, आता आपल्याला तिसरी महत्वाची सिस्टीम शिकायची आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम. इथे आपल्याला चित्र दिसतंय,
याच्यामध्ये फक्त एक शो केलेल्या आहेत गोष्टी की इथे आपल्याला काही व्हेसल्स दिसत आहेत ज्याच्यामधून ब्लड दिसतंय. बरं, इथं व्हेसल्स आपल्याला दोन कलरच्या दिसत आहेत. एक आहे रेड कलरच्या व्हेसल्स आणि इथे आपण बघतोय ब्ल्यू कलरच्या पण व्हेसल्स आपल्याला दिसत आहे आणि एक हर्ट दिसतंय. काय दिसतंय? हर्ट. ओके. आणि आपण बघू शकतो की ह्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत ह्या ब्ल्यू किंवा रेड कलरच्या इथे नोट केलेल्या त्या सर्व शरीरभर आपल्याला पसरलेल्या दिसत आहेत. म्हणजे शरीरभर ब्लड मूव्ह होत असते. बघा, मग सर्क्युलेटरी सिस्टीम ब्लडद्वारे काय करत असते? ट्रान्सपोर्ट्स ब्लड इन बॉडी. ही सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे हार्टच्या सहाय्यानं या ब्लड व्हेसल सगळीकडे काय वाहून नेतात? रक्त वाहून नेतात. आणि हार्ट पंप्स ब्लड, आणि हे जे पंप करते ब्लड सर्व शरीरात फोर्सनं पाठवायचं किंवा परत रक्त गोळा एका जागेवर करायचं, ती जागा कोणती आहे? हार्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता कंपोनंट्स कोणकोणते आहेत? रेस्पिरेटरी सर्क्युलेटरी सिस्टीमचे एक हार्ट, दुसरं ब्लड आणि ब्लड व्हेसल. बघा, शरीरामध्ये श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचं आहे आणि जगण्यासाठी एनर्जी म्हणजेच फूड महत्वाचं आहे. आता रक्तामध्ये फूड आणि ऑक्सिजन मिक्स होते, मग ते सगळ्या शरीराला पोहोचवण्यासाठी रक्त चाललं कोणामधून? ब्लड व्हेसल मधून. चाललं कोण? रक्त चाललं, मग ते महत्वाचं आहे. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी महत्वाचा ऑर्गन कोणता आहे? हार्ट आहे. त्याच्यामुळे हे तीन कंपोनंट महत्वाचे आहेत. बघा, हार्ट काय करते? ब्लड पूर्ण थ्रूआउट बॉडी काय करते? पंप करते, सगळीकडे पाठवते किंवा वापस घेते. ब्लड काय कॅरी करते? ऑक्सिजन, न्यूट्रिएंट, हार्मोन किंवा रिमूव्ह वेस्ट. आता सांगितल्याप्रमाणे ब्लड मध्ये का ब्लड प्रवाहित होते? कारण की ब्लड मध्ये आपल्या सर्व बॉडीला लागणारं ऑक्सिजन असते, वॉटर असते, फूड असते, म्हणजे न्यूट्रिएंट्स असतात. ओके. नंतर ब्लड व्हेसल काय करतात? ट्रान्सपोर्ट ब्लड टू फ्रॉम ऑल पार्ट ऑफ द बॉडी. आणि आताच नेटवर्क पाहिलं होतं आपण, तर त्या ब्लडद्वारे काय होत होतं? सगळीकडे. बरं, ते नेट कोण होतं? मग ते पूर्ण नेटवर्क कशाचं होतं? ब्लड व्हेसल्स. असे या तीन मिळून पूर्ण काय बनलेली आहे? आपली सर्क्युलेटरी सिस्टीम बनलेली आहे. बघा आता स्केलिटल सिस्टीम. स्केलिटल सिस्टीम इथे बघतोय आपण, तर इथे आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या शरीरात मधले सगळे बोन्स वगैरे दिसत आहेत. बरोबर आहे. तर आपल्या शरीरामधले हे जे वरचा पार्ट आहे, जे आपलं हे पूर्ण, याला स्कल म्हणतात. नंतर या छातीचे जे काही बोन्स आहेत इथे दिसत आहेत त्याला रिबकेज म्हणतात. नंतर आपल्या हे हाताचे किंवा हाताचे जे बोन्स आहेत याला आर्म बोन्स म्हणतात. पायाचे जे बोन्स आहेत त्याला लेग बोन्स म्हणतात. आणि हा जो सपोर्ट आहे सर्व हे बोन्स याला म्हणतात पेल्विस. ओके. तर हे बोन्स काही आपल्याला स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. आता बोन्समुळे काय होते? बोन्समुळे आपल्या हाताचा आकार एका विशिष्ट आकारे, आपल्या हाताचा आकार बदलत नाहीये, कारण की याच्यामध्ये आपल्याला जाणवते की कोणता तरी कडक पार्ट आहे. ओके. तर काय आहेत? मग ते बोन्स आहेत जे बॉडीला काय द्यायला लागले? शेप द्यायला लागले आणि बॉडीला सपोर्ट द्यायला लागले, नाहीतर आपली बॉडी इरेग्युलर असते. ओके. नंतर मस्क्युलर सिस्टीम. कोणती सिस्टीम? मस्क्युलर सिस्टीम. आता मग आपण ब्लड व्हेसल बघितल्या, नंतर आपण बोन्स बघितले. आता आपण याच्यामध्ये काय बघतोय? अलग अलग प्रकारचे मसल्स बघतोय. काय बघतोय? मसल्स. आणि हे मसल्स काय करतात? तर मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होऊ शकतात. म्हणजे हे मसल्सच्या सेल अशा असतात की ज्या फ्लेक्झिबल असतात आणि ह्या मसलच्या सेलमुळे किंवा मसल्समुळेच काय होत असते? आपलं शरीर किंवा पूर्ण अवयव मूव्ह करत असतात. आता जसे हे हात किंवा आपले पाय मूव्ह करतात, कोणामुळे? मसलमुळे. नंतर आपली जे काही हार्ट आहे ते पण जे थ्रॉप करतंय, समजा लागलं की आपलं जे काही हार्ट बीट करतंय ते पण कोणामुळं? की तिथे हार्टच्या जवळ कार्डियक मसल आहेत. म्हणजे आपल्या डोळ्याच्या पापणीपासून तर मोठ्या मोठ्या शरीरातल्या सगळ्या मुवमेंट पर्यंत मसल्स काम करतात. आणि मसल्स म्हणून आपण म्हणतोय कशामध्ये काम करतात? हेल्प्स इन मुवमेंट. तर वॉकिंग करताना पायाच्या मसल्स जास्त वर्क मध्ये असतात, काही उचलताना हाताच्या मसल्स जास्त वर्क मध्ये असतात. ओके. तर ही झाली मस्क्युलर सिस्टीम. आता बघा ऑल सिस्टीम. थोडस आपण एक रिव्हिजन घेऊ फक्त, की बघा इथे एक माणूस आपल्याला रनिंग करताना दिसतोय. मग इथे कोणकोणत्या सिस्टीम काम करायला लागल्या? तर आपलं शरीर कंट्रोल मध्ये आहे, म्हणजे आपला जे निर्णय ठरला तेच चालू आहे, जाणीव होते आपल्या शरीराला, तर ती झाली नर्वस सिस्टीम.
नंतर आपण डोळ्याने पुढे बघून की रोड बघून किंवा समोरचे वाहन बघून पळतंय, म्हणजे ही सेन्सरी डोळ्याची सिस्टीम पण काम करायला लागली. शरीरामध्ये आता पण श्वास जोरात घेणं चालू वगैरे आहे, शरीरामधले श्वास थांबलेले नाहीत, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम चालू आहे, ब्लड फ्लो चालू आहे. नंतर पळा लागलं म्हणजेच धावा लागल्यावर काय चालू आहे, मसल्स काम करायला लागले, तर मस्क्युलर सिस्टीम पण काम करायला लागली आणि सोबतच एक्सिरिटरी सिस्टीम पण काय करायला लागली, काम करायला लागली. म्हणजे शरीरामध्ये जे काही घाम या लागला किंवा शरीरामध्ये जी काही युरिन तयार होईल धावताना पण ह्या प्रोसेस चालू असतात. नंतर स्केलिटल सिस्टीम की बॉडी अजून पण पळताना पण कंट्रोलमध्ये आहे किंवा एका शेपमध्ये आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम, आता आपण पळा लागलो किंवा बसलेलो काही जरी करायला लागलो तेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम आत्ता पण वर्क करत असते आणि जी महत्वाची श्वास आत्ता पण घेणं चालू आहे. म्हणजे रनिंग करताना ह्या सर्व प्रकारच्या सिस्टीम ऍक्टिव्ह आहेत आणि असं नाही की एक सिस्टीम चालू आहे तर एक सिस्टीम बंद आहे, नाही, सर्व सिस्टीम सोबत मिळून कोऑर्डिनेट म्हणजे एकमेकांच्या हिशोबाने सगळेजण सोबत काम करत असतात, अशा ह्या पूर्ण सिस्टीम आहेत. बरोबर आहे, चालते. बघा आता काय महत्वाचे पॉइंट्स आहेत की बॉडीमध्ये एक नाही अनेक वेगवेगळ्या सिस्टीम असतात. डायजेशनसाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेशनसाठी रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेशनसाठी ब्लडच्या सर्क्युलेटरी सिस्टीम एक्सेट्रा. ठीक आहे, ईच सिस्टीम हॅज अ फंक्शन. आता प्रत्येक सिस्टीमचं एक काहीतरी फंक्शन ठरलेलं आहे की ही सिस्टीम हे काम करते, ती सिस्टीम ते काम करते. नंतर सगळ्या सिस्टीम कशा काम करतात, सोबत काम करतात. असं नसते की एकच सिस्टीम काम आहे आणि एक सिस्टीम चालू नाही. ओके, नंतर व्हॉट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम. आज आपल्या लक्षात आलं असेल की डायजेस्टिव्ह सिस्टीम कशामध्ये आपल्याला हेल्प करते, डायजेशन ऑफ फूड मध्ये, म्हणजे ब्रोक डाऊन करायला फूड मध्ये. नंतर विच सिस्टीम हेल्प इन ब्रिदिंग, सांगा आता. बरोबर आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम. नेक्स्ट, व्हॉट डज हार्ट डू. हार्ट काय करते, ब्लड पंप करते आणि हे काम कोणाचं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमचं. आणि विच सिस्टीम हेल्प इन मुवमेंट, सांगा. तर कोणती सिस्टीम आहे, मस्क्युलर सिस्टीम. सांगा आता, आपण रनिंग केल्याच्या नंतर फास्टर का ब्रीथ करतो, जे काही श्वास आपण घेतो ते जोरात घेत असतो, असं का होत असते कधी रनिंग करताना किंवा रनिंग केल्याच्या नंतर. तर याचं उत्तर कमेंट मध्ये तुम्ही मला सांगायचं. ओके, नंतर बघा आज आपण काय शिकलो, ह्यूमन बॉडी सिस्टीम्स. आता नेक्स्ट आपण बघणार डिटेलमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि काय शिकलो आज आपण, अवर बॉडी इज अ परफेक्ट मशीन, की आपली बॉडी एक टोटल जशा मशीन मध्ये अलग अलग सिस्टीम असतात आणि पूर्ण मशीन छान काम करते, तशी आपली पण निसर्गानं बनवलेली एक मशीनच आहे. ओके, तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय.